क्या किया दामिनी माझी मान दुखली आता हिला आता सांगणार आहे आता मी मसाज चाहिए भाई मसाज एक मेरे को लग रहा है बॉयकट तो नहीं लग रहा है प्लीज ब्लेम इट ऑन माय टीम अख्खा लुक काय आहे कसा आहे हसू नको शिवानी हेलो सो टुडे इज द डे जेव्हा बापरे फिल्मफेअरला तयार होऊन मी चालली आहे काही नाही इनफॅक्ट दिस फिल्मफेअर इज व्हेरी डिफरंट कुठल्याही प्रकारचे परफॉर्मन्सेस होणार नाही आहेत फक्त अवॉर्ड्स होणार आहेत पण माझ्या एवढ्या मैत्रिणी नॉमिनेटेड आहेत ना आणि प्राजक्ता आहे सोना खरे आहे फॉर द फर्स्ट टाइम शी इज गॉट अ फिल्मफेअर नॉमिनेशन सोना अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर हर सो तिचा नवरा मुलगी सनाया आम्ही असं सगळे आता तिला चेअर करणार आहोत जेव्हा तिचं नाव येईल सी ॲट द एंड ऑफ द डे अवॉर्ड एकालाच मिळणार आहे बट नॉमिनेशनची जी मजा आहे ती मजा आहे आणि यावर्षी अजिबातच काय म्हणतो आपण त्याला परफॉर्मन्सेस वगैरे काही होणार नाही आहेत तर मस्त मस्त तयार होऊन मस्त मस्त जायचंय परफॉर्मन्सेसच्या वेळी आमची एवढी दमछाक असते कारण हाफ द टाइम माझं रेड कार्पेट होतच नाही माझा परफॉर्मन्स जनरली सेकंड हाफ नंतर असतो आणि यु नो मग इतकं वैताग येतो कारण परफॉर्मन्ससाठी तुम्ही इतके स्ट्रेस्ड असता आणि मग तुम्हाला आधीच तयार होऊन तुम्ही बसता आणि मग परफॉर्मन्स होतो तुमचा अँड बाय द टाइम तुम्ही छान तयार वगैरे होता साडी वगैरे नेसता रेड कार्पेटवरचे सगळी लोक गेलेली असतात सो आय एम व्हेरी हॅपी की आज मी डायरेक्ट रेड कार्पेट जे आहे ते चालणार आहे गेली अनेक वर्ष आता हे 10वं वर्ष ॲक्च्युली फिल्मफेअरचं गेली अनेक वर्ष मी परफॉर्म करते ॲक्च्युली स्टार्टपासूनच अगदी पण यावेळेस इट्स डिफरंट प्रियदर्शनी इज ऑल्सो नॉमिनेटेड मला तर जे जे आठवत आहेत ना नावं ती मी तुम्हाला सांगते सो ब्लॅक आउटफिट आहे एक वेगळ्या प्रकारची साडी आहे ती मी नेसणार आहे शिवानी पाटील हिने ती आणली आहे आणि कोणाची आहे ती मी सांगते बिकॉज इट्स रिअली स्पेशल देन ऑफकोर्स ऑन द मेकअप वी हॅव उर्वशी आमच्याकडे सगळ्या मुली काम करतात हां आणि सिद्धी आहे माझ्या डोक्याला क्लिप लावते आता सो गेले काही दिवस वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समुळे मी माझे केस 2दा-3दा कलर केले एकदा तर हिनीच येऊन केलेत उर्वशीनेच येऊन केलेत आणि खूप ओरडा खाल्ला माझा काळे करून टाकले माझे केस मग मी डोकावून बघते इकडे हां तर मला असं वाटतं आय वॉन्ट टू शेअर दिस ऑफकोर्स मी ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ करीनच पण कुठेही जायच्या आधी ना तास-दीड तास ना तुम्ही एक छान हेअर मास्कमध्ये इन्व्हेस्ट केलं ना लाईक ओलाप्लेक्स नंबर 8 हा पण खूप सुंदर हेअर मास्क आहे डीप कंडिशनिंग असा हेअर मास्क आहे आत्ता मी जो आणलाय फिनो नावाचा तो मी आणलाय जपानवरनं सो तो मी आता लावून असा छान मॉइश्चराईज केलेत माझे केस म्हणजे ही जी सिद्धी आहे ना मला 10 वेळा बोलणार नाही खूप बोलते नाही तर मला सो दॅट इज वन थिंग त्यानंतर मी स्किनला असा छान शीट मास्क लावून बसले होते आता तासभर त्यात मला एक हलकी झोप पण काढलेली सो हेअर मास्कमध्ये इन्व्हेस्ट करा आणि आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक एक फिक्स माय कर्ल्स नावाचा सुद्धा ब्रँड आहे त्याचे कर्ली केसांसाठी हेअर मास्क इज फॅन्टॅस्टिक सो हे मी खूप बोलते चला मेकअप सुरू करूया हो 15-20 मिनिटं आता मी स्ट्रगल करत होतो माझी मान दुखली आता हिला आता सांगणार आहे आता मी मला छान आता मसाज करून बोल कारण मी जेव्हा आयब्रोज करायला जायचे ना मला इथे जखम व्हायची काय ना काहीतरी कारण माझी इथली स्किन इतकी पातळ आहे सो ना ते हे त्या बिचाऱ्या सगळ्या करायच्या पण काय ना काहीतरी व्हायचंच प्लीज ब्लेम इट ऑन माय टीम प्रचंड गडबड करत या तिघी आता गाडीत बसलेत आणि आता मी स्टुडिओला चालले शूट करायला पण अख्खा लुक काय आहे कसा आहे हसू नको शिवानी हां तो तुम्हाला दाखवणार मी डेफिनेटली दाखवणार मी आणि गोविंद साधारण एक बाउन्सर वाटतोय कोणाचं
I just have a glamorous face. That's it. दिखा मैंने क्या किया, दामियुनगर दामियुनगर दामियुनगर, अशा प्रकारे आम्ही दामियुनगर गर्ग नाही आहे दामियुनगर